उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे। 22 तारखेला शिवाला इथे संध्याकाळी 4 वाजता या आमदारांची बैठक होणार आहे। खासदारांच्या बैठकीनंतर आमदारांची बैठक बोलावलेली आहे। अधिवेशन आणि इतर बाबींवर उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि रविवारी झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं असं ठामपणे म्हणालेले आहेत। पक्ष सोडून जाणाऱ्यांसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जे जातील त्यांचं भलं व्हावं असंच मी म्हणेन, मात्र पक्ष सोडून गेलेल्यांना भविष्यात आपल्या निर्णयाचा पश्चाताप नक्की होईल असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आणि उद्धव ठाकरेंच्या हाती भविष्य सुरक्षित वाटत नसेल तर खासदार तरी काय करणार असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी टोला लगावलेला आहे। पाहूयात। ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस करण्याची गरजच नाही आहे। त्यांच्याच लोकप्रतिनिधींना, आमदार असो खासदार, त्यांच्याच बरोबर राहायचं नसेल, त्यांना त्यांचं भविष्य सुरक्षित वाटत नसेल, प्रत्येकाला मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातच अगर काम करायचं असेल, मग त्यांना काय तुम्ही बांधून ठेवू शकत नाही। आता त्या खासदारांच्या यादीमध्ये संजय राऊतांचं पण नाव कदाचित असेल असंही माझ्या कानावर माहिती आहे। संजय राऊतच्या बोलण्याला काही बेस नसतो। हे तुम्ही लोकांनी केलेलं ऑपरेशन टायगर आहे, आम्हाला काय करायचं त्याच्याशी? आणि स्वतःचे खासदार सांभाळण्यासाठी, आमदार सांभाळण्यासाठी तुम्हाला बैठक घ्यावी लागते, त्याच्याशिवाय दुर्दैव काय तुमचं? म्हणून पक्षाकडे तुमचं जे काही अंतर्गत चाललंय त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही। आम्हाला त्या टायगरशी बी घेणं देणं नाही आणि त्या लांडगेशी घेणं देणं नाही। म्हणून जे काही होईल भविष्यात ते त्याचे भोग त्यांना भोगावे लागतात। आमच्याकडे येणार नाही येणार याच्याबद्दलची आम्ही चर्चा करत नाहीत। आम्हाला त्यांची आता ती चर्चा करण्याची आम्हाला गरजही नाही। जी काही चर्चा होईल किंवा जे काही निर्णय होईल ते एकनाथ शिंदे साहेब घेतील। दरम्यान ऑपरेशन टायगर संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी काय म्हटलंय ते सुद्धा पाहूयात। ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये जे काही वातावरण तयार केलं जातंय, अशी कुठचीही मीटिंग माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झालेली नाही। युबीटीचे खासदार काल किती उपस्थित होते किती नव्हते तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे। आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। कारण दर दिवशी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून लोक येत आहेत। आता पहिलं ऑपरेशन टायगर आहे हे बारसं कोणी केलं? तुम्हीच सगळ्यांनी केलं। शिर्डीच्या दौऱ्यावर असताना एकाच गेस्ट हाऊसला आम्ही असल्यामुळं वाकचौरे साहेब दुसऱ्या शूटमध्ये आले, तर ते देखील मला भेटले, अशा पद्धतीची बातमी आली। त्याच्यामुळे वाकचौरे साहेबांना मी अजिबात भेटलेलो नाही आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील युबीटीच्या कुठच्याही खासदारांना भेटले नाही। माझी विनंती आहे की आज विद्यार्थ्यांचा स्वागत प्रवेश उत्सव हा अतिशय आनंदाचा कार्यक्रम आहे। राजकीय भाष्य तर मी या ठिकाणावरनं करणार नाही, परंतु ऑपरेशन टायगर वगैरे असा काही विषय नसतो। योग्य वेळेस योग्य घटना होताना आपण सगळेजण पाहतो। ऑपरेशनच्या संदर्भामध्ये कधीही पूर्ण गोष्टी पहिले काही सांगायचा नसतो। मागच्या 20 तारखेला जे काही घडलं 2022ला ते काही सांगून घडलं नाही आणि कधीही ऑपरेशन सांगून होत नाही। योग्य वेळी आपल्याला ही माहिती उपलब्ध होईल। योग्य वेळ केव्हा आहे म्हणजे काही वर्धापन दिनाचं योग्य वेळ आता आपली वर्षगाठ होत आहे क्रांतीची। आता ते केव्हा होईल हे आज सांगणं योग्य नाही। आणि यावरच आदित्य ठाकरेंनी सुद्धा भाष्य केलंय। सगळे खासदार आमच्या सोबत आहेत असं आदित्य ठाकरे म्हणतात। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। ऑपरेशन टायगरच्या बातम्यांवर आमदार आदित्य ठाकरेंनी अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे। बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थित राहिल्यास हरकत काय? 2/3 भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले। मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका। उद्धव साहेब आणि आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो। काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत। सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत। आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक, काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहे। आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिम्बॉल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आत्ताचे जे पूर्ण आदर ठेवून सांगतो सरन्यायाधीश आहेत, त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉईड. आणि तो जस्टिस डिस्ट्रॉय होताना दिसतोय का आपल्याला देशामध्ये? आपलं लोकशाही डिस्ट्रॉय होत दिसतंय का? मला वाटतं ह्याच्यावर पण आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा संभाव्य पक्षफुटीच्या चर्चांना बरंच उधाण आलंय. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. रविवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये 9 ते 5 खासदार गैरहजर होते आणि त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालेलं आहे. दरम्यान खासदारांमधील नाराजी आणि सुरू असलेल्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत तातडीनं दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना फुटली आणि पक्षासह निवडणूक चिन्ह सुद्धा ठाकरे गटाच्या हातून गेलं. त्यानंतरही वेळोवेळी ठाकरे गटातील आमदार, खासदार आणि पदाधिकारी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा समोर येतच राहिल्या. मात्र प्रत्येक वेळी पक्ष नेतृत्वानं त्या फेटाळून लावल्या. आता पुन्हा काही खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. लोकसभेत शिवसेनेचा एकच गट आहे, तो माननीय अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आता कळतंय, समजतंय, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गेल्या 2 वर्षापासून मी ऐकतोय. कळतंय, समजतंय, आत्ताच कानावर आलंय आणि आत्ताच गेलेत पत्र द्यायला वगैरे वगैरे. आम्ही अनेक वर्ष ऐकतो. काल बहुतेक सर्व खासदार माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात होते. आज सकाळपासून काही खासदारांचं आमचं बोलणं झालेलं आहे. आज सकाळी स्वतः संजय देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली काही कामानिमित्त. आणखीन 2 खासदारांची चर्चा झाली. या उपरी तुम्हाला असं वाटत असेल की कोणी पत्र द्यायला गेले असतील तर आता पत्राचा मसुदा आल्यावरती उत्तर देऊ आम्ही. काल संजय देशमुख बैठकीला उपस्थित नव्हते, ऑनलाईन होते. ते व्यक्तीच्या मातोश्रीवर येऊ शकले नाहीत, पण तेच संजय देशमुख आज दिल्ली प्रतापराव जाधवांना केंद्रीय मंत्र्यांना असं आहे की नागपुरातून सकाळी 5:45ला फ्लाईट आहे. ते दिल्लीत गेले, नागपुरातून गेले असतील आणि काल मुंबईत त्याला फ्लाईट नव्हतं. आता दिल्लीत निघाले. राऊत साहेब पक्षप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहत नाही, पण ते केंद्रीय मंत्र्यांना मात्र भेटायला जातात. मतदारसंघाचं अर्जंट काम होतं असं त्यांनी उद्धवजींना सांगितलं. आणि जोपर्यंत खासदार आहे तोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पक्षातच राहणार. टायगर ऑपरेशनवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी अशा आशयाची प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या बैठकीला मी उपस्थित होतो, जे नव्हते त्यांनी काय कारण सांगितलं होतं? कुठला गट मला माहिती नाही. आमच्या पक्षाचे 9 खासदार एवढेच मला माहिती आहे. ऑपरेशन टायगर संदर्भात कोणतीही चर्चा नसल्याचा खासदार वाजेंनी खुलासा केला. आम्ही 9 खासदार आहे, तर त्याच्यातला मोठा गट म्हणजे किती मलाही समजत नाही. परंतु माझ्यापर्यंत काही बातमी नाही आहे, मला काही माहीत नाही. आपण पाहतोय मी मतदारसंघातच आहे. मी काल मातोश्रीवर गेलो होतो, आज रात्री घरी आलो, आज मी मतदारसंघात. माझी भूमिका स्पष्ट आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहे. प्रत्येकाने त्यांची वैयक्तिक अडचण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव साहेबांना सांगितलेली आहे. ते प्रत्येकजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंगला होते असं म्हणतात. होते म्हणजे असे म्हणतात म्हणजे त्या पद्धतीने होते हे मी पण पाहिले. आणि प्रत्येकजण त्यांनी का बरं आले नाही त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितलेल्या आहे. आम्ही हजर होतो, आम्ही बोललो. खासदार नाराज आहेत काही? माझ्या माहितीप्रमाणे तरी काही नाही. नाराज पक्षाशी नाराज राहायचं काही कारण नाही असं मला वाटतं.